आसावरी आली होती मला भेटायला. तिला हे ॲक्सिडेंटचं कळलं म्हणून. बरं मग? नेमकी त्याच वेळी आई आली. तिने आसावरीला पाहिलं आणि खूप चिडली. वाटेल तसं बोलली तिला. हे बाबूराव आहेत ना, त्यांना घरी बोलून घे. म्हणून आमच्या नेहासाठी कधी चांगलं स्थळ आणा. गावामध्ये जाऊन हे बातमी पसरव का आशावरी अशुभ असते म्हणून सचिन म्हात्रेला ऍक्सिडेंट झाला. नियमाप्रमाणे तुम्हाला मला पुन्हा नोकरीवर घ्यावं लागणार आणि मी तुम्हाला शिक्षा भोगायला लावणारच, हा माझा शब्द आहे. हॅलो बाबूराव, मी उमा मोहिते बोलते. अरे वहिनी, बोला बोला, काय काम काढलं? तुम्ही आमच्या नेहाला पाहिलंय ना? हो तर तीही लग्नाची झाली आता. नाही, तिचंच जरा लग्नाचं बघायचंय. म्हणजे आमच्या नेहासाठी ना चांगलं श्रीमंताचं स्थळ हवं बरं का. म्हणजे मोठं घराणं, गाडी, बंगला, नोकर चाकर. म्हणजे काय आहे की आमची नेहा शिकलेली आहे, सुंदर आहे आणि खर्चही आम्ही भरपूर करणार आहोत. आमचं काही भाऊजींसारखं नाही हो, म्हणजे तत्व बित्व वगैरे असलं काही नाही ना आमचं. आलं लक्षात आलं. मग संध्याकाळीच येतो स्थळांची यादी घेऊन, चालेल ना? हो हो चालेल, मी वाट पाहते तुमची. काय चालवलंयस तू? हे मी नाही, तुझ्या बाबांनी ठरवलंय. मी दुसऱ्या कुठल्याही मुलाशी लग्न करणार नाही. हे बघ नेहा, तुझे बाबा जोपर्यंत चांगले आहेत ना तोपर्यंत चांगले. एकदा चिडले की तू पाहिलेस. शिवाय बाबूरावांनी आणलेल्या सगळ्यात चांगल्या स्थळाशी आम्ही तुझं लग्न लावून देणार आहोत. मग काय प्रॉब्लेम आहे तुला? आई, अगं आई, तू तरी समजून घे ना मला. हे बघ नेहा, तुझ्या बाबांपुढे माझं काहीही चालत नाही. शिवाय आम्ही तुझं लग्न चांगल्याच मुलाशी लावून देणार आहोत ना. मग आई, घे सर. बाबा तुम्ही कशाला? छान झालंय. सचिन, घरी आल्यानंतर कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? बरं वाटतंय. सचिन, तुझ्या ऍक्सिडेंटचं ऐकलं आणि फार घाबरूनच गेलो होतो रे. किती लागलं, काय लागलं, कोण जाणे. थोडक्यात बचावलास. काय असतं सचिन, बऱ्याचदा आपली चूक नसते रे, पण हे ट्रकवाले, टेम्पोवाले भन्नाट चालवतात, लोकांच्या आयुष्याशी खेळ करतात. सचिन, मला तर असं वाटतं की तू कारच वापर. स्कूटरचा काय भरोसा नाही रे. तू इथे येईपर्यंत आम्हाला चिंता लागलेली असते. बाबा, तुला आठवतंय सचिन, तुला सायकल चालवायला मी शिकवलं लहानपणी. म्हणजे काय? चांगलंच आठवतंय. अरे माझ्या आधाराशिवाय तू एकटा सायकल घेऊन जायचास ना, तेव्हा एकीकडे खूप आनंदही वाटायचा आणि एकीकडे भीती वाटायची रे. वाहत्या रस्त्यातून तू एकटा सायकल घेऊन जायचास, फार फार काळजी वाटायची. बाबा, अरे आई आई बोलून दाखवू शकते रे मनातलं प्रेम, पण बापाला नाही दाखवता येत बोलून. पण बाबा, तरीही मला सगळं कळतं, जाणवतं. नात्यांचं असंच असतं बघ. अरे आपण वरून कितीही भांडलो, वाद घातले तरी धागी आतपर्यंत गुंतलेली असतात. आता तुझी आई पदोपदी चुकीचं वागते हे कळून सुद्धा मला गप्प बसावं लागतं. अरे संसार केलाय मी तिच्याशी, नाहीतर म्हटलं असतं तुला, जा आसावरीशी लग्न कर आणि राहा वेगळा. बाबा, ती कशी वागली तरी शेवटी आई आहे ती. बाबा, तिची तब्येत बिघडवून किंवा तिला दुखावून मीही लग्न करणार नाही आणि आसावरीही. बाबा, आसावरी माझ्या नशिबात नव्हती हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध झालं.
चहा. बाबांना दे गं. अहो उद्या त्या चांदेकरांच्या मुलाचं लग्न आहे, आपल्याला जायला हवं. हो. जून महिना उजाडला तरी लग्न सराई आपली चालूच आहे. पत्रिका आपल्या येतातच आहेत. खरंच दरवर्षी किती लग्न होतात ना. उन्हाळा असो, हिवाळा असो, नाही तर दिवाळी असो, लग्न चालूच आहे. इथल्या गरमीत तर काही सुचेनासं होतं खरं म्हणजे. आणि नवऱ्या मुलीचे कोण हाल, ते नवे कोरे शालू, हेअरडू, मेकअप, दागिने. अरे बापरे बापरे, घामाच्या धारा वाहत आहेत, चेहऱ्यावर मात्र हसू पाहिजे. लग्नासाठी ना हिवाळा हा सीझन बेस्ट. मी ना माझं लग्न डिसेंबर महिन्यातच करणार आहे. अच्छा, तर बाबाच त्यात काय झालं? तुझ्या लग्नाला अजून खूप अवकाश आहे बरं. काही कोणाला आहे, पुढची 5 वर्ष तर नाहीच. हं, एक दिवस नवऱ्याला घेऊन दारात उभी राहू नकोस आणि म्हणू नकोस की हा माझा नवरा, मी याच्याशी लग्न केलंय. बाबा हिला सांगा ना हो. मी माझ्या मुलीने प्रेमविवाह केला तरी सुद्धा मला चालणार आहे. फक्त मुलगा आणि घर हे चांगलं असायला हवं. काही काय सांगताय मुलींना. त्यांना चांगली समज आहे म्हणूनच सांगतोय. मला माहिती आहे त्या कधीही चुकणार नाहीत. आणि समज एखादा मुलगा निवडलास तर आपल्या घरात इतकं मोकळं वातावरण आहे की त्या मला नाहीतर तुला तरी नक्कीच सांगतील. आणि मला जर चुकून एखादा मुलगा आवडलाच तर मी त्याला सांगणार आहे की आधी माझ्या आई बाबांनी तुला जावई म्हणून पास केलं पाहिजे, मग माझ्या ताईने तुला ग्रीन सिग्नल दिला पाहिजे, मग मी तुला हो म्हणेन. बघूया ना, बघूया. घोडा मैदान काही फार दूर नाहीये. मग तू बस, मी घेतो. हॅलो. हां सर, मी हर्षवर्धन बोलतोय. हो, हर्षवर्धन. बोला बोला. सर खरं तर मी स्वतः घरी येणार होतो, पण थोडा कामात आहे म्हणून फोन केला. सर 7 जुलैला माझ्या बहिणीचं लग्न आहे चंद्रपूरला. हो का? अरे वा. आणि तुम्ही सगळ्यांनी लग्नाला नक्की यायचं आहे, अगदी आदल्या दिवसापासून. अर्थात पत्रिका द्यायला मी स्वतः घरी येईनच, पण तारीख लक्षात राहावी म्हणून आत्ताच फोन केला. आणि सर तुम्ही सगळे आलात तर मला खरंच खूप आनंद होईल. अंतरा, आसावरीलाही सांगा. हो, अवश्य येऊ. तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छाही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि पत्रिका द्यायला मात्र मी स्वतः नक्की येतोय घरी. बर बर. ठेवू मग मी? हो हो. काय हो, कोणाचं अभिनंदन आणि कशासाठी? हो, सांगतो. अगं आपले हर्षवर्धन आहेत ना, त्यांच्या बहिणीचं लग्न ठरलंय. हो का? चला आता अजून एक लग्न. तुला काय झालं? मला कशाला मारलंस? मी मारते तुला लगेच. तुला वाईट वाटलं? तुला वाईट वाटलं? तू काय नेहमी अशीच करते. काय झालं? बरं ताई, ऍक्च्युली ना मला बघायचंय त्यांच्याकडचं लग्न कसं असेल ना, एकदम मोठं. मी जाम उत्सुक आहे त्यांच्या घरातल्या माणसांना भेटायला, त्यांचं घर बघायला. तुला सांगू, त्या दिवशी ना मी ताईला ऍक्टिंग करून दाखवत होते. ते आपल्याकडे आले होते ना. परत कशाला मारतेस मला? सांगू दे ना बाबा. ते कसे बसले होते असे, आणि ते पोहे कसे खात होते असे, आणि ते चालत कसे होते मी तुला सांग. मी काय म्हणते, आता बाबूरावांचा फोन येऊन गेला, तुम्ही आंघोळीला गेला होता तेव्हा. काल ते आपल्याकडे आले होते ना स्थळांची यादी आणि मुलांचे फोटो घेऊन. मग त्यातलं एखादं तरी पात्र बरं आहे का? त्यातलं नाही, पण बाबूराव म्हणत होते की आपल्या गावामधले जे अरमरकर आहेत ना, त्यांचा भाचा आलाय म्हणे सुट्टी तिथे. पुण्यात नोकरीला असतो, दिसायला देखणा आहे, एकुलता एक आहे, शिवाय घरची इस्टेट पण आहे म्हणे. मग त्याचं काय? काय त्याला गावाकडच्या मुलीशीच लग्न करायचं आहे म्हणून मुली बघतोय तो. तुम्ही म्हणत असाल तर त्याला पाठवून देतो मावशी बरोबर उद्या.
उद्या म्हणजे काल म्हणाले असं, म्हणजे आज. असं असं अहो असं असं काय, मी त्यांना बोलवलंय संध्याकाळी आपल्या घरी, ते येत आहेत. बरं केलं ना मी. ते संध्याकाळी भेटले की कळेल. तू बरं केलंयस का? ठीक आहे, तुम्ही संध्याकाळी ऑफिसमधून लवकर घरी या म्हणजे झालं. हे सगळं तू नेहाला सांगितलं नाहीयेस ना? नाही, अजून तरी सांगितलेलं नाही. नाहीतर तुम्ही ऑफिसला गेल्यावरती माझं ऐकणार नाही. बरं, खालच कटकट करत होती बाहेर. तिला घराच्या बाहेर पडू देऊ नकोस. नाही. मी संध्याकाळी येतो लवकर. निघू? नाहीतर संध्याकाळी लवकर यायचं लक्षात ठेवा, नाहीतर नेमकं मला काहीतरी तुम्ही कारण सांगणार तर. कळलं का गोरेबाई, सरकारनं शाळेतल्या सर्व रिक्त जागा भरण्याचं फरमान काढलंय. बरं झालं की जागा रिकाम्या राहिल्या तर शिक्षकांवर आणि सुपरवायझर्सवर भार पडतो. आपल्याकडे नाही का व्हाईस प्रिन्सिपलची जागा इतके दिवस रिकामी होतीच की. बिचाऱ्या मोहिते सरांवर किती जबाबदारी होती. आणि शिवाय आता गायधनी सरांच्या जागेवर कुणीतरी येईलच की. गायधनी सरांच्या जागेवर फक्त गायधनीच येणार. सर तुम्ही? हो मीच. मोहिते सरांनी पुन्हा मला नोकरीवर घेतलंय. आणि घेतलंय म्हणजे काय, मीच भाग पडलं त्यांना घ्यायला. तेव्हा मला हाकलून दिलं होतं, या शाळेत तुम्हाला जागा नाही, उभ्या जन्मात या शाळेची तुम्ही पायरी चढू शकणार नाही असं सुनावलं होतं. तुकाराम करवी धक्के देऊन बाहेर काढलं होतं. पण गाठ या गायधनीशी हे माहीत नव्हतं सरांना. शेवटी स्कूल ट्रिब्युनलनं माझ्या बाजूने निकाल दिलाय. तरी मी सांगत होतो तुम्हा सगळ्यांना, ती सुगंधाबाई आणि तिची कार्टी खोटं बोलत होती. हल्ली शिक्षकांना ये न के न प्रकारे बदनाम करण्याची पद्धतच निघालेली आहे. हे बाकी खरं आहे हा सर? कारंडेबाई, नको त्यावेळेला हे सगळं प्रकरण घडलं. खरं तर सिनियरिटी वाईज व्हाईस प्रिन्सिपॉलच्या पोस्टवर माझाच हक्क आहे. आता मला प्रमोशनही मिळेल आणि कोणी मायेचा लालही ते अडवू शकणार नाही. आणि एकदा का मी व्हाईस प्रिन्सिपॉल झालो की मग बघतो एकेकाला. काय झालं? सर, व्हाईस प्रिन्सिपलची पोस्ट भरली बर का? काय? हो, नवीन व्हाईस प्रिन्सिपल आलेत, मिस्टर आनंद मयेकर. तुमचा चान्स गेला गायधनी सर. आता बसा वाट बघत. व्हाईस प्रिन्सिपल म्हणे. मयेकर सर, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बोला ना गुरुजी. आपल्या शाळेत गायधनी म्हणून सर शिकवतात. काही कारणामुळे मला त्यांना शाळेतून काढून टाकायला लागलं होतं. व्यक्ती म्हणून ह्या माणसाचं वर्तन मला अजिबात पसंत नाही आहे. पण सिनियर शिक्षक आहे म्हणून मला गप्प बसावं लागतं. मयेकर सर, एक दिवस ह्या माणसाने काय करावं? सांगताय काय सर? मयेकर सर, नाईलाजानं मला ह्या माणसाला परत शाळेत रुजू करून घ्यायला लागते. कालपासून मी खूप अस्वस्थ. ह्या माणसाला शाळेत घेणं म्हणजे केवढी मोठी जोखीम.
अहो, मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी तुम्हा शिक्षकांची आहे. उद्या कमी जास्त झालं तर मला स्वतःला आयुष्यात कधीही माफ करू शकणार नाही. गुरुजी, या प्रकरणात सर्वात जास्त दोष कोणाचा असेल तर तो आपल्या भ्रष्ट यंत्रणेचा. सगळ्यांच्या भावनाच बोथट झाल्यात. खून, बळजबरी, अत्याचार या फक्त पेपरमधल्या बातम्या होऊन बसल्यात. त्याला तासाभराचंही आयुष्य उरलेलं नाही. आणि आपल्या समाजाची घडणही अशी की अन्यायाविरुद्ध कोणी उठलं तर त्याच्या पायाखालची जमीनच काढून घ्यायची. मयेकर सर, माझ्या अगदी मनातलं बोललात. जरी हे असं असलं तरी लढणं थांबवायचं नाही. गुरुजी, तुम्ही काळजी करू नका. शाळेतल्या मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी माझी. आणि त्यासाठी आधी त्यांना स्वसंरक्षणाची जाणीव करून द्यायला हवी. गुरुजी, गायधनीसारख्या माणसांना कसं हाताळायचं हे मला चांगलं माहिती आहे. मयेकर सर, माझी तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. एक ना एक दिवस गायधनींचंच मन परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. नेहा, साक्षी, हाय नेहा. हाय. ये बस. नाहीतरी मी कंटाळलेच होते एकटी. आई बाबा मला कुठेच नाही जाऊ देते. कळलं मला. कळलं तुला? कुणी सांगितलं? अंतराने सांगितलं असणार. ध्रुवने. काय? तुला तुला ध्रुव भेटला होता? कुठे? काय म्हणाला तो? मला सांग पटकन. काय? त्याने चिठ्ठी दिली तुझ्यासाठी. काय ग? काय लिहिलंय? काही नाही. तेच काहीही कर आणि मला भेट म्हणून. तू कशी काय जाणार? तेच ना. एक मिनिट. काय करतेस नेहा? हा, अगं थांब ग एक मिनिट. ए नेहा, ही चिठ्ठी ध्रुवासाठी आहे. तू त्याला दे पटकन, पण प्लीज वाचू नकोस. हं. दुसऱ्यांची पत्र वाचण्याची सवय नाहीये मला. ही पर्स घे आणि जा पटकन. तो वाट बघतोय माझ्यासाठी. प्लीज 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 लवकर जा आणि मला काय होतं ते सांग. प्लीज प्लीज प्लीज. हो हो, जाते. बाय बाय बाय.